नमस्कार. आज आपल्याला इराण आणि हिंदुस्थान या देशांबद्दल बोलायचं आहे. खूप लोक, भारतातले खूप लोक आणि विशेषतः ट्रोल नावाची एक अतिशय किडूक जमात जन्माला घातली आहे. ती इथं इराणबद्दलचा द्वेष व्यक्त करत राहते आणि त्यांच्या लक्षात येत नाही ते तथाकथित हिंदू राष्ट्रवाले लोक आहेत आणि आपण फारच स्वयंभू आहोत किंवा फारच स्वतंत्र आहोत आणि आपल्याला जगाची काही गरज नाही, अशा भ्रमात असलेले काही मूर्ख आहेत आणि ते तयार केले गेलेत. शाखांमध्ये जाऊन संध्याकाळी त्यांच्या डोक्यातले मेंदू काढून घेऊन लहानपणापासून आणि ते मरेपर्यंत डोक्यात येणारच नाहीत मेंदू परत, अशी काही जमात तयार करण्यात आलेली आहे आणि ती भयंकर स्वतःला स्वयंभू वगैरे समजते. म्हणजे जागृत देवस्थानं जशी असतात, म्हणजे तो एक विनोदच आहे. म्हणजे मग काही देवस्थानं जर जागृत असतील तर बाकीची देवस्थानं ही मृत आहेत असं ते गृहीत धरावं लागतं. आणि स्वयंभू आहेत हे लोक, हे जागृत देवस्थानवाले स्वयंभू आहेत आणि ते समजतात की काही गरज नाही, कारण यांच्यात अशा गरजाच नसतात. यांना मूर्खांना ते कळतच नाही की या जगाचा कारभार हा अख्ख्या मानवी समाजाच्या आधारावरच चालू असतो आणि पृथ्वीच्या आधारावर चालू असतो. पृथ्वी पण इतकी चमत्कारिक आहे की कुठल्या भागात काय दिलेलं असेल खनिज म्हणून किंवा वनस्पती म्हणून, साधन संपत्ती म्हणून, असं आहे ते. आणि कुठल्या कुठल्या भूभागावर काय नाही, कमतरता कशाची आहे, तर जग ही पृथ्वी ही संपूर्णपणे विविधतांनी भरली आणि या विविधतांचा उपयोग काय होतो तर सगळा मानवी समाज जगायला होतो. म्हणजे वेगवेगळे धातू वेगवेगळ्या देशांमध्ये असतात, वेगवेगळी इंधनं वेगवेगळ्या देशांमध्ये असतात आणि पृथ्वी त्याच्यावर चालत राहते. त्याच्यात खरेदी विक्री होते, व्यापार होतो, हे सगळं बरोबर आहे. पण जगाशिवाय जग जगू शकत नाही, इतकी साधी व्याख्या या मूर्खांना आणि हे ट्रोल नावाचे जे काही किडूक जन्माला आले त्यांना माहीत नाही. आणि मग ते इराण हा देश मुसलमानांचा आहे, तर मुसलमानांचा द्वेष करायचा असतो, असे अतिशय बाळकडू आणि म्हातारकडू सुद्धा यांना मिळालेलं असतं. प्रौढकडू, म्हातारकडू, बाळकडू. तर हे बाळकडूवाले काही सुधारायला तयार नाहीत आणि ते इराणचा द्वेष करत राहतात मुस्लिम राष्ट्र म्हणून. मुसलमान दिसला की द्वेष करायचा असं त्यांना शिकवलेलं आहे. का करायचा याचं कारण नाही, फालतू कारणं तीच आहेत. त्यांनी देवळं तोडली आणि आया बहिणींवर बलात्कार केले आणि त्याचे पुरावे आहेत का तर नाही आहेत. कोणीतरी सांगितलं ना पुजाऱ्यानं कानात, लहानपणी नाही का मंत्र फुंकतात पोरांच्या कानामध्ये जन्माला आलेल्या, तसं यांच्या कानात मंत्र फुंकलेला असतो की मुसलमान मुसलमान, भाऊ भाऊ. मग मुसलमानांचे जे संदर्भ आहे त्याचा द्वेष करायचा. वेळ आली तर APJ अब्दुल कलामांसारख्या देव माणसालाही नावं ठेवायची. या देशात मुसलमानांची काय कर्तबगारी, या देश वाचवण्यासाठी मुसलमानांनी काय केलं, हा देश उभा करण्यासाठी मुसलमानांचं काय योगदान आहे, याचा अजिबात विचार करायचा नाही. हे स्वयंभू आहेत ना, यांच्या जे जीवावर देश उभा राहिला. आणि मग यात इराण बिराण ते इस्रायलची बाजू घ्यायची. आपण कशाची बाजू घेतो आहोत? दुसऱ्या बाजूला म्हणत राहायचं आम्ही फार बुद्धिमान आहोत, विश्वगुरू आहोत आणि फार जुनी संस्कृती आहे. जुनी संस्कृतीवाले लोक बुद्धिमान असतात. यांची कसली घंटेची संस्कृती आली आहे, द्वेषाची. यांना माहिती आहे संस्कृती म्हणजे काय, या संस्कृतीत कुणाकुणाचं योगदान आहे हे माहिती आहे. आणि चालले हिंदू राष्ट्र बनवायला. हिंदू राष्ट्र म्हणजे काय, त्याची आखणी नाही धड. म्हणजे हिंदू हिंदू कुठंच एक नाही, त्याचं काय करणार आहोत. मागच्या व्हिडिओत मी म्हणालो होतो काश्मीरी हिंदू वेगळाच आहे, दक्षिणी हिंदू वेगळाच आहे, दोघांचं काही जुळतच नाही. त्याच्यावर बोलायचं आहे. हिंदू हा फार सुंदर शब्द आहे आणि या इराण्यांनीच दिलेला आहे. तो याला पर्शिया म्हणायचे. हे पर्शिया खूप मोठं साम्राज्य होतं. याचा 6000 वर्षांचा इतिहास आहे आणि आपल्याला संलग्न आहे. आपण जी हरप्पा संस्कृती आणि मोहेंजोदरो संस्कृती म्हणतो ती 4 लाख
वर्ग किलोमीटर्समध्ये पसरलेली होती. याचा अर्थ इराणसुद्धा त्यात येतं. तिबेट येतं, अझरबैजान येतं, असा सगळा मोठा पट्टा येतो. हा सांस्कृतिक एकोप्याचा पट्टा आहे. भारतीय उपखंड सगळा येतो. त्यामुळं पर्शियन संस्कृती आणि आपण वेगळे आहोत असं अजिबात नाही. त्यांना 6,000 वर्षाचा लिखित इतिहास सापडतो, त्यांचा नोंदीकृत इतिहास सापडतो. आणि या मधूनच हे जे पर्शियन प्रकार आहे सगळा, हा खूप मोठा देश आहे. आजचा इराण म्हणजे नुसता पर्शिया नव्हे, आसपासचे खूप सारे देश पर्शियन साम्राज्यातच होते आणि आपलाही संपर्क आहे त्यांच्याशी. पर्शियन लोकांनी आपल्यावरही राज्य केलेलं आहे काही काळ, म्हणजे दिल्लीच्या पट्ट्यात, पाकिस्तानच्या पट्ट्यात, अफगाणिस्तानच्या पट्ट्यात. आणि लढाया होत राहिल्या, ते लढतही राहिले. अनेक धर्मांची जन्मभूमी ही पर्शिया आहे. मध्यपूर्व असं म्हणतो आपण, तो चुकीचा शब्द आहे. खरं तर ते पश्चिम पूर्व असं म्हटलं पाहिजे, किंवा हिंदीत त्याला खाडी देश म्हणतात. या खाडी देशांमध्येच धर्म नावाची संकल्पना, टोळ्यांची मारामारी, टोळ्यांची भांडणं, संपत्ती पळवणं वगैरे वगैरे असं सगळं. लक्षात घ्या, एका बाजूला या पर्शियन सगळ्या संस्कृतीमध्ये आणि अरबी संस्कृतीमध्ये सगळं टोळी युद्ध वगैरे सगळ्या गोष्टी चालू होत्या. तेव्हा हे लोक बौद्धिक काम सुद्धा करत होते. खगोलावर काम करत होते, भूगोलावर काम करत होते, गणितावर काम करत होते, भूमितीवर काम करत होते, रसायनशास्त्रावर काम करत होते, वैद्यकीय शास्त्रावर काम करत होते, पुस्तकं लिहिली पाहिजेत, भाषा रचत होते हे लोक. हे एवढं मोठं आहे. आणि मी मागच्या व्हिडिओत म्हणाल्यासारखं, धर्म ही विज्ञानाचीच उपज आहे, मानवी मेंदूच्या विज्ञानाची उपज आहे. तर धर्मांच्या स्थापनासुद्धा याच भागात झाल्या. भारतात येऊन धर्म ज्यांनी उभे केले किंवा विचारधारा उभ्या केल्या, असे गौतम बुद्ध आणि महावीर यांची सुद्धा मूळ भूमी तीच आहे. पारशी लोकांची मूळ भूमी तीच आहे. झरतुष्ट्र, येशू ख्रिस्त, मोहम्मद पैगंबर, गुरु नानक, या सगळ्यांची मूळ भूमी ती आहे, आपल्या सगळ्यांची. आपण संकरित आहोत. त्यात आपल्या रक्तात पर्शियन आहे. आणि आपल्या मराठी भाषेपुरतं बोलायचं तर 60 ते 70% शब्द आपल्याला अरबी आणि फारसी आहेत. आणि त्या दंतकथा सुद्धा आहेत. म्हणजे ते त्यांना स म्हणता येत नव्हतं, म्हणून ते ह म्हणायचे, स ल ह. तर ते काही अक्षरांबाबतीत सत्य आहे, काही शब्दांबाबतीत. पण म्हणून त्यांना सज म्हणता येत नव्हता, ह म्हणता येत नव्हता, स म्हणता येत नव्हता, म्हणून ते ह म्हणायचे. हे सार्वकालिक सत्य नाही, किंवा सर्व विषय भाषेच्या बद्दल सत्य नाही आहे. कारण पर्शियामध्येच मुळात फारसी या शब्दातच स आहे. ते फारही म्हणत नाहीत स्वतःच्या भाषेला, आणि स चे शब्द खूप आहेत त्यांच्याकडे. त्यामुळे ते स म्हणता येत नव्हता, म्हणून सिंधूचं हिंदू झालं वगैरे. सिंधू नदी आणि हिंदू याचा काही संबंध नाही. तो सिंधू आहे, हे हिंदू आहे. तो ध यातले फरक कळतात का? कुठनं कथा तयार केली कोणास ठाऊक, त्यांना ते हिंदू म्हणता येत नव्हतं, सिंधू म्हणता येत नव्हतं, त्यातनं ते हिंदू म्हणायला लागले वगैरे. इतका बावळटपणा चालतो का? प्राचीन भाषा आहे, तिच्यात स आहे, हे सगळं आहे. आणि मुळात हिंद असा शब्द आहे, आणि तो अप्रतिष्ठेचा नाही आहे. कोणीतरी बावळट कथा काढली आणि ती इंग्रजांनी काढली आणि बाकीच्यांनी पसरवली, आणि पुन्हा आर्य आहेतच भंपक कथा तयार करायला. आर्य सुद्धा तिथूनच आले, या पर्शियन आखातातून, म्हणजे आजच्या इराणमधनं. आर्य तिथले आहेत. म्हणजे आर्यांची ती चापलुशी काय किंवा चाप्टरपणा काय? आर्य हे अग्निपूजक आहेत. आर्य अग्निपूजक नाहीत, ते पारशी लोक अग्निपूजक आहेत. आर्यांना दुसऱ्यांकडनं सगळं उचलून घेऊन ते स्वतःचं म्हणून मिरवायची सवय आहे. अग्निपूजा त्यांची घेतली, महावीराचा शाकाहार घेतला. आर्य हे यथेच्छ मांसाहार करणारे लोक आहेत. पंचगव्य नावाचा जो प्रकार आहे ना, त्यात ते गोमूत्र आणि शेण कोणी घुसवलं माहीत नाही, पण मूळ पंचगव्यामध्ये
गाईच्या वासराचं लुसलुशीत मांस आहे. ते दही तूप काय आहे ना, त्याच्यात लुसलुशीत मांसाचं उल्लेख आहे. लुसलुशीत मांसाचा भाग हे पंचकाव्यात आहे मूळच्या. बघा ग्रंथ काढून. नंतर कोणी का ते शेण आणि मूत घुसवलं कुणाच ठाऊक, आणि हे बावळटासारखं ते घेऊन निघाले. खरं तर आर्यांमध्ये शेण आणि मूत खाण्याची पद्धत नाही आहे गाईचं, आणि गोमाता वगैरे काही नाही आहे. ते नंतरची ढोंग आहेत, त्याच्यावर बोलू. गोरक्षक या विषयावर व्हिडिओ करायचाच आहे मला. काय नाटक आहे आणि काय राजकारण आणि काय अर्थकारण आहे. धंदा आहे तो मोठा गोरक्षक, आणि ब्लॅकचा धंदा आहे, अमाप पैशाचा धंदा आहे तो. त्याच्यावर बोलू आपण नंतर. ते सगळं इराणमधनं आलेलं आहे. एक मध्येच संदर्भ द्यायचा तुम्हाला. जे स्वयंभू राष्ट्र म्हणतात ना, त्यांच्यासाठी सांगायचं आहे, भारताच्या भूमीनं पिकवलेली एकमेव वनस्पती आहे, तिचं नाव आहे वांग. तुमच्या आहारात जेवढ्या वनस्पती आहेत ना, जेवढी झाडं आहेत, जेवढी फळं आहेत, ते ऊसाचे काणके आहेत, हे सगळं पृथ्वीभरातनं आलं आहे. कॉफी, चहा, सगळं. वरीचा तांदूळ, हिंदूंचा उपास, हीच मुळात उपास ही संकल्पनाच मुळात अरबांची आहे. ती इथं उचलली गेली, आणि हिंदू उपासाला पदार्थ खातात. ते सगळे पदार्थ परदेशातनं आलेले आहेत, भारतीय स्वयंभू नाहीत. उपासाची पद्धत अरबांची, ती मुसलमानांनी उचलली. अरब इथं येत राहिले, असं लंघन करावं लागतं, असं वमन करावं लागतं, ह्या सगळ्या प्रक्रिया त्यांनी आणल्या. उपास करावा लागतो, हा आरोग्यासाठी उपयुक्त असतो, असं ते सांगितलं. हिंदूंनी ते उचललं. हिंदू म्हणताना मी त्याच्यावरही आणखी बोलीन, हे गोडच आहे हिंदू असणं. तर ते इथं उचललं भारतीयांनी. आणि पदार्थ कुठले आहेत? सगळे ख्रिश्चन लोकांचे पदार्थ आहेत, युरोपियन लोकांचे पदार्थ आहेत. ते ब्राझीलमधनं अमुक आलं, तमुक आलं, रताळी, राजगिरा, वरीचे तांदूळ, केळी, हे सगळं बाहेरनं आलेलं आहे. मुसलमानांची कल्पना, उपासाची कल्पना अरबांची, आणि पदार्थ सगळे युरोपीय आणि लॅटिन अमेरिकेतनं आलेले पदार्थ, आफ्रिकेतनं आलेले, युरोपातनं आलेले, आंबा वगैरे हे सगळं. त्यामुळे इथं फक्त काय शिजत होतं? बैंगन, वांग पिकत होतं. हा इतिहास आहे. तर आपण स्वयंभू वगैरे काही नसतो पृथ्वीवर, आपण सगळ्यांना मिळूनच राहावं लागतं. तर त्यातलं इराण एक राष्ट्र आहे, आणि आता ते लढाईत आहे. हिंदुस्थानबद्दल बोलू आदू. हिंद देश नावाचा देश अपेक्षित आहे, गृहीत आहे. तो अरेबियन नाईट्समध्ये सापडतो. अरेबियन नाईट्सच्या कथा या साधारणपणे इसवी सन 5व्या शतकात वगैरे काहीतरी लिहिले गेलेले आहेत. त्यावेळेस हिंद असा शब्द वापरला आहे. हिंद नावाचा देश आहे, आणि तो क्रूर लोकांचा देश आहे, आणि ते हिंसक लोक आहेत, असं त्याचा उल्लेख आहे. त्याच्याबद्दल अंदाज असा बांधता येतो की अफगाणिस्तान, पाकिस्तान, तिबेट हा जो पट्टा आहे, किंवा अझरबैजान, कझाकिस्तान वगैरे हा जो पट्टा आहे, याला हिंद नावाचा देश म्हणतात. आणि मुसलमानांमध्ये किंवा अरबांमध्ये स्वतःच्या मुलांना हिंद असं नाव देण्याची पद्धत आहे. बाबराचा खूप महत्त्वाचा सेनापती हिंद खान होता. त्यामुळं हिंद हा शब्द काहीतरी वाईट आहे अशा अर्थाचं नाही आहे. इराणच्या किंवा पश्चिम पूर्वेच्या किंवा आखाती देशांच्या दृष्टीनं अफगाणिस्तानच्या इकडच्या पट्ट्याला हिंद म्हणायची पद्धत आहे, आणि या हिंदमधनं पुढं हिंदुस्तान हा शब्द आलेला आहे. त्याचा धर्माशी संबंध नाही, प्रादेशिक शब्द आहे हा, आणि तो माणसांना सुद्धा हे नाव म्हणून ठेवलं जाणारा शब्द आहे. आणि याचे पुरावे अरेबियन नाईट्स आणि अरबी कागदांमध्ये सापडतात, अगदी मोगलांच्या इतिहासात सुद्धा सापडतात. त्यामुळं हिंद काहीतरी वेगळं आहे. अजून एक सांगायचं आहे, इराणी राजांच्या दृष्टीनं दिल्लीची सल्तनत ही हिंदवी स्वराज्य होती, हिंदवी राज्य होती. इराणमध्ये भारताला हिंदवी म्हणतात. हिंदवी, जिथं हिंद नावाचा देश आहे आणि हिंदू लोक राहतात, त्याला हिंदवी म्हणतात. हिंदचे देश ते हिंदवी. लखनौचा माणूस जसा लखनवी, तसा हिंद देशातले लोक ते हिंदवी, त्याला गुलाम म्हणत नाहीत. भारतीय लोकांना अरब देश किंवा आखाती देश किंवा खाडी देश किंवा आजचं इराण, पर्शिया यांच्या दृष्टीनं नेहमी हिंदवी राज्य म्हटलं गेलं.
मग भारताच्या राजधानीवर किंवा भारतावर कोण राज्य करतं, हिंदू का मुसलमान, हा मुद्दा नव्हता. शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला हिंदवी म्हटलं जातं, ही ऐतिहासिक चूक आहे. इराणच्या दृष्टीनं हिंदवी म्हणजे हिंदुस्थानात राहणारे लोक, हिंद नावाच्या देशात राहणारे लोक, या देशाचं नाव हिंद आहे. तुम्ही कागद तपासायला जा. मोगलांचा आणि इराणच्या राजांचा जो पत्र व्यवहार व्हायचा किंवा जे उल्लेख व्हायचे एकमेकांचे, मोगलांच्या दरबारात ते उल्लेख दिसतात की इराणचे राजे हे मोगलांना किंवा भारतीय दिल्लीवर राज्य करणाऱ्यांना किंवा भारताच्या कुठल्याही पट्ट्यात राज्य करणाऱ्यांना हिंदवी राजे म्हणायचे. पहलवी, लखनवी असली जे शब्द आहेत ती पर्शियन पद्धत आहे वी लावायची. त्यांची आडनावं पण तशीच असतात. गजनवी, गजनी नाही ते गजनीचा तो गजनवी, महमूद गजनवी. तसं ते या देशाला हिंदवी म्हणायचे. आणि हिंद हे राष्ट्र आहे. त्यामुळं खूप लोक जे सांगतात ना ते तपासून घ्या आणि एकदा दुरुस्त करा. हिंदू म्हणजे गुलाम आहेत, ते गुलाम समजायचे वगैरे, हे कुणाच्या डोक्यात आलं विकृत माहीत नाही. उपलब्ध आहेत कागद, ती जाऊन तपासली तर कळतं हिंदवी म्हणजे काय. तर आपण सगळे हिंदुस्थानातले लोक ते हिंदवी. आणि हिंदुस्थान म्हणण्यात अर्थ हे काहीच नाही, कारण हिंदू हा धर्मच नाही, ही देशाची ओळख आहे. हिंदवी. त्यामुळं या देशात जन्माला आलेले, या देशाचे मूळचे नागरिक, या देशातच वाढलेले लोक जे आहेत ना ते सगळे हिंदवी आहेत. हिंदू आहेत का नाही हा मुद्दा नाही. त्यांना आत्ता इसवी सन 800 पासून हिंदू हा शब्द लागू पडतो. त्याच्या आधी हिंदू शब्दच नाही आहे. हिंदवी हा शब्द आहे आणि तो पर्शियन भाषेत आहे. तेच आपण उचललं आणि त्याचं हिंदू केलं. ते इसवी सन 800ला सुरू झालं. त्याच्या आधी कुठेही हिंदू या शब्दाचा उल्लेख नाही, कुठल्याही ग्रंथात नाही. आणि त्यांची नाती आपल्याशी खूप आहेत. आपले वेद आहेत ना हे अवेस्तामधनं जन्माला आलेत. अवेस्ता नावाचा ग्रंथ आहे पारशांचा. याचं ट्रान्सलेट इंटू गुड्ड संस्कृत म्हणजे वेद. आणि अवेस्तामध्ये पुन्हा तेच आहे, देव दानव नाहीच आहेत. ते वेगळी फिलॉसॉफी मांडली आहे. तर तीच अवेस्तामध्ये आहे पारशांच्या. त्यामुळे कुणाला तपासायचं असेल तर अवेस्ता नावाचा ग्रंथ वाचा, दुसऱ्या बाजूला वेद वाचा, लय गमती जमती सापडतात. त्यामुळं ते स्वयंभू असणं, आम्हीच मालक आहोत, नथिंग नाही. कोणी कोणाचं कुठलंही मालक नाही. ही पृथ्वी सगळ्या मानव जातीसाठी आहे. आणि देशाचे खंडबिंड तुकडे बिकडे आत्ता पाडले तुम्ही. पृथ्वीवर माणसं हिंडत होती, जगत होती, भांडतही होती, राज्यही करत होती, राज्य तयार करत होती, सत्ता तयार करत, सगळं चालू होतं. पण ते तुमचं जे स्वयंभूपणाचं आम्हीच मूळचे, आम्हीच विश्वगुरू वगैरे काही नाही. या पृथ्वीवरचा एकही देश विश्वगुरू नाही. एकही देश स्वतंत्रपणे जगू शकत नाही. आणि आता कळतच असेल, ज्या मूर्खांनी त्या इराणला नावं ठेवली ना, त्या इराणनं गेल्या 10 दिवसात ज्या पद्धतीचं कुलूप लावलंय ना, त्याला आमच्या भाषेत पकडून ठेवणं म्हणतात. झालं, गॅस महाग झाला, आम्ही आमचे जगू हिंदू राष्ट्र करून. नाही जगत. त्या अमेरिका नाही जगू शकत तर महासत्ता तथाकथित. इथं जग पृथ्वी ना एकमेकांच्या जीवावरच चालते आणि एकमेकांची गरज लागतेच. त्यामुळे ते स्वयंभू सोडा, जगातल्या लोकांवर प्रेम करायला शिका आणि स्वतःच्या बुडाभोवती आरत्या नका ओवाळून घेऊन आम्ही स्वयंभू ना आम्ही स्वयंभू. आणि नावं नका ठेवू त्यांना. त्या इराणनं तरी भारताचं काहीच बिघडवलं नाही, काहीच बिघडवलं नाही. अनेक प्रकारच्या मदती केल्यात भारताला. आणि ते कुठले तरी टोळगे शाखांमध्ये जाणारे येऊन सांगतात 1952 साली 1953 साली इराण आपल्या विरोधात वागलाय. 1953 साली इराणवर राज्य कोण करत होतं माहिती आहे का तुम्हाला? तिथे एक हणगा राजा बसला होता, त्याचा पोरगा अमेरिकेत राहतो आता. तो राजा आपल्या विरोधात होता आणि ते चालत होतं. मोगल आणि इराणचे संबंध, मोगल कुणाला न घाबरणारे इराणच्या राजाला घाबरायचे. सत्ता इराणची शेजारी होती. तुमच्या माहितीसाठी सांगतो, मोगलांच्या किंवा मुस्लिम सत्ता जेवढ्या बसल्या ना दिल्लीत किंवा जेवढ्याही सत्ता बसल्या, त्या सत्तांना इराणच्या राजाची मान्यता घ्यावी लागायची. राजशिष्टाचार नावाचा प्रकार आहे तो तुमच्या डोक्याच्या बाहेरचा आहे. तुम्ही ते राजे म्हणजे वैरीबिरी असं समजता. नाही. शिवाजी महाराज जेव्हा इथं सत्तेत बसत होते ना, तेव्हा मोगलांचे औरंगजेबाच्या
परवानगीनंच बसले, कारण तो राजशिष्टाचाराचा भाग आहे आणि तो महत्त्वाचा आहे. प्रोटोकॉल म्हणतात त्याला. एकमेकांची दखल घेणं आणि तुम्ही मला शेजारच्या राज्यांना मान्यता द्या, मी या देशाचा, या भूभागाचा अधिपती आहे, अशी ती मान्यता घेणं आहे. तर मोगलांना दरवेळेला मोगल बसले की ते इराणच्या राजाची परवानगी घ्यायची, मग इराणच्या राजाकडनं पोशाख बिशाख यायचा, तलवार यायची भेट, आणि मान्यता दिल्यासारखं व्हायचं. मान्यता म्हणजे परवानगी नव्हे, मान्यता म्हणजे होय कबूल आहे आम्हाला, तुम्ही पण बसा, असं येते, सन्मानाचं येते. त्याला राजशिष्टाचार म्हणतात. काही तर ते इराणच्या राजाचं घ्यावं लागायचं आणि हे टरकून असायचे इराणच्या राजाचं. काबूल हे मध्यवर्ती शहर होतं आपल्या आणि मोगल साम्राज्याच्या, भारतीय साम्राज्याच्या आणि इराणच्या साम्राज्याच्या. काबूल हे लढाईचं केंद्र होतं. काबूल दर दिवशी कुठंतरी असायचं. हे पुणेजवळ पुणे जिल्ह्यात एक इंदापूर नावाचं गाव आहे. ते इंदापूरची कथा अशी आहे की ते सकाळी पेशव्यांकडे असायचं आणि संध्याकाळी निजामाकडे असायचं. ते इंदापूर असं लटकतच असायचं. हीच कथा काबूलची पण आहे. काबूल कधी इराणकडं असायचं, कधी इकडं. जेव्हा बाबराला नेऊन तिथं पुरलं, बाबराने इच्छा व्यक्त केली की मी भारतात मेलो तरी मला पुरायला माझ्याच भूमीत न्या, म्हणजे त्याच्याच आधिपत्याखाली होतं, भारतातच होतं काबूल त्यावेळेस बाबराच्या काळात. आणि मग बाबराला नेऊन काबूलला पुरलं. त्याची इच्छा होती माझं कबर तिथं असली पाहिजे. मुस्लिम राजाचं ते एक वैशिष्ट्य दिसतं, ते स्वतःच्या जिवंतपणे स्वतःच्या कबरी बांधून ठेवतात. काय धाडस आहे ना. आणि हे इराणी लोकही तसेच आहेत. तर बाबराच्या कबरीनंतर ते थोडं भारताकडेच राहिलं, मग मोगलांच्या सत्तेत राहिलं ते काबूल. इराणनं मग नंतर हात नाही लावला. या इराणचं वैशिष्ट्य असं आहे, परवा ती कथा बाहेर आली आता, आयातुल्ला खामेनाई, हे आयातुल्ला त्यांचं नाव नाही, आयातुल्ला ही त्यांची पदवी आहे, मुख्य धर्मगुरू म्हणून. खामेनाई त्यांचं आडनाव आहे. त्यांचे आजोबा भारतातले होते, आपल्या उत्तर प्रदेशातले. त्यांचे आजोबा इराणमध्ये गेले आणि इराणमध्ये जाऊन तो माणूस खामेनाई, पहिला जो आयातुल्ला आहे, तो 1979 साली अमेरिकेतनं इराणमध्ये आला आणि त्यानं तिथं सत्तापालट केला. हे दुसरे आयातुल्ला होते, आत्ता जे गेले ते. एक लक्षात घ्या, इस्रायल आणि अमेरिका यांचं गुप्तहेर खातं आवाढव्य आहे. काही माहिती असतं त्यांना, जगभरचं माहिती असतं. ते मोसाद आणि अमुक आणि तमुक, CIA वगैरे वगैरे वगैरे. त्या एकाही इस्रायलमध्ये 3-4 प्रकारच्या गुप्तहेर संघटना आहेत, आपल्याकडं पण आहे. पण हे विसरलं गेलं या युद्धाच्या बातम्यांमध्ये आणि सगळं. इराणची स्वतःची एक गुप्तहेर यंत्रणा असणारच ना, ती आहेच आहे. ते जिथं बॉम्ब हल्ले करतायत ना, ती ठिकाणं अगदी निवडून करतायत. त्या अमेरिका बसलंय आमचे, तुम्ही सिव्हिलियन्स मारतात, साधे नागरिक मारतायत, म्हणून अमेरिका बुड आपटून सांगताय जगाला आमचे सिव्हिलियन्स मारतायत. अरे तुम्ही मारले ते गजामध्ये जगभर, त्याचं काय? तुम्ही इराणमध्ये त्या 160-70 पोरी मारल्या, कवळ्या, त्या शाळेवर बॉम्बस्फोट केले, दवाखान्यांवर बॉम्बस्फोट केले, तुम्ही बॉम्ब मारले, तुम्ही केलेलं चालेल. मी खाल्लं तर सोनं आणि तुम्ही खाल्लं तर शेण. मी धर्मनिष्ठ, तुम्ही मात्र तुमचा धर्म पाळला की धर्मांध. कसला बावळटपणा आहे. तर ते खामेनीला, आयातुल्लांना सकाळी इनपुट्स मिळाले होते, बातमी मिळाली होती की आज तुमच्यावर हल्ला होणार आहे आणि तुम्ही हे शहर सोडा म्हणजे सुरक्षित राहाल. तर तेहरान नावाची त्यांची राजधानी आहे, तिची लोकसंख्या आहे 90 लाख. खामेनी म्हणाली की बातमी खरी असू दे, पण मग एक काम करा, या सगळ्या 90 लाख लोकांना दुसऱ्या गावात घेऊन जा. मी या सगळ्यांना सोडून नाही जाणार कुठं. मग त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही शहर नसाल सोडत तर किमान तळघरात जा, बंकर्समध्ये जा आणि बंकरमध्ये जाऊन दडा. तर ते पुन्हा तेवढेच
हट्टीपणे म्हणाले की ठीक आहे, मग 90 लाख लोकांसाठी बंकर तयार करा, मी जातो. आणि साधारण याच्यानंतर 2 तासांनी त्यांच्या घरावर हल्ला केला या भॅड अमेरिकनांनी आणि इस्रायलनं. तो या जगातला सगळ्यात हाणगा देश आहे, हाणगा आहे तो. आणि विकृत, हाणगे हे विकृत असतात नेहमी, त्यांना वासनांच्या अभिव्यक्तीला जागा नसते, त्यामुळे त्यांचा मेंदू विकृत होता आणि ते काही घाणेरडे चाळे करतात. इस्रायल हे त्यातलं उदाहरण आहे, ब्रिटिशांनी जन्माला घातलेलं आणि अमेरिकेनं पोचलेलं. 10:40ला हल्ला झाला, बॉम्ब मिसाईल्स येऊन पडल्या आणि हा खामेनी नावाचा म्हातारा 84 वर्षाचा स्वतःच्या कुटुंबियांसह बळी गेला, स्वतःहून बळी गेला, मेला, देशासाठी मेला. आणि ते खूप मोठं ग्रेट राजकारण होतं. ते जर पळून गेले असते आणि दुसऱ्या शहरात जाऊन राहिले असते किंवा बंकर्समध्ये लपले असते ना, तर त्यांनाही तिथं विरोधक होतेच, त्या विरोधकांना संधी मिळाली असतं. बघा बघा पलायनवादी, त्यांनी ना जीव दिला. त्या जीव देण्यात इतकं मोठं राजकारण आहे की आता अमेरिका आणि इस्रायल उद्ध्वस्त केल्याशिवाय इराण थांबत नाही. अमेरिका हे उतरत्या डगरीवर उभं आहे, घसरण सुरू आहे. आणि माझं स्वतःचं जुनं मत आहे, ट्रम्प पहिल्यांदा निवडून आला तेव्हा बातम्या आल्याच होत्या की यानं रशियाची मदत घेतली निवडून येण्यासाठी. तर माझं तेव्हापासूनचं मत आहे की रशियानं नेमलेला एजंट आहे हा ट्रम्प, जो अमेरिका आणि युरोपियन देशांची जी दादागिरी जगभर चालते आणि डॉलरची दादागिरी चालते आणि जीव लॉबीची दादागिरी चालते, ती उलथवून टाकण्यासाठी रशियानं नेमलेला दलाल आहे हा ट्रम्प. आणि तोच ही इराणची युद्ध करतोय. ट्रम्पला कामाला लावलंय पुतीननं. 80 साली याच अमेरिकेनं घाणेरड्या जीव लॉबीनं, डॉलरच्या लॉबीनं रशिया तोडला. कारण तोवर सत्तेला चॅलेंज करणारं, आव्हान देणारं एकच होतं अमेरिकेच्या, ते म्हणजे रशिया. मग 80 साली रशिया मोडून काढला. गोर्बाचेव नावाचा एजंट नेमला होता त्यांनी, एल्सिन नावाचा एक कुत्रा नेमला होता. या दोघांनी मिळून रशियाची विघटनं केली. सोव्हिएत महासंघ जो होता अनेक देशांचा, तो तोडला आणि त्याची जी ताकद आहे जगभरची ती संपली. तिथून मूल्यव्यवस्था पण बदलली आहे जगाची. रशिया आणि अमेरिका जोवर एकमेकांच्या विरोधात उभे होते ना, तोवरच्या जगाच्या मूल्यव्यवस्था, सामाजिक नैतिकता या वेगळ्याच होत्या. आणि 2 सत्ताधीश असल्यामुळं न्याय मागायला कुठं जायचं हा बाकीच्या देशांना जो प्रश्न पडलेला असायचा, तो तोवर होता की याच्याकडं नाही गेलं तर याच्याकडं जाईल. आणि दोन्ही देश, त्या महासत्ता दोन्ही त्या ताणात असायच्या की आपल्याला सोडून एखादा देश जाणार नाही ना, आणि युद्धही होणार असतील तर त्याच्यावरही कंट्रोल केला जायचा. रशिया मोडल्यामुळे जगभर अनैतिकता पसरली, जीव लॉबीचं वर्चस्व पसरलं. 83 साली रेगन नावाच्या अतिशय घाणेरड्या, तो नट होता, फालतू नट, TM दर्जाचा, तो राष्ट्रपती झाला. अमेरिकेलाही ती लायकी नाहीच आहे, कोणालाही राष्ट्रपती करतात, आपल्यासारखंच आहे. ती प्रथा आपणही मोडलेली आहे. मनमोहन सिंगांपर्यंत बरोबर देशावर प्रेम करणारे पंतप्रधान यायचे, नंतर स्वतः दलाल असलेलेच पंतप्रधान आले. रेगन नावाच्या माणसानं जीव लॉबीचं ऐकून जगभरचा व्यवहार डॉलरमध्ये केला, सोन्यामध्ये व्यवहार बंद केला. आता इथून डॉलर चालेल. आणि मग डॉलरचा जो काही अनाचार झाला, ते किती छापले जातात डॉलर, याला मोजमाप नाही राहिलं. अनाचारी पैसा म्हणजे डॉलर आणि त्यातले व्यवहार. आणि जग सगळं अवलंबून, भारताचं चलन अमेरिकन डॉलरच्यावर अवलंबून राहणार. त्याची किंमत खाली वर होणार, यानं देशाचे हाल होणार. कारण जागतिक व्यापार करता येत नाही. हे जे म्हणालो ना, स्वयंभू नसतो आपण, स्वयंभू यातही नसतो. टोणग्यांनो, ते जे काही बसलेत ना, आम्ही स्वयंभू प्राचीन संस्कृती, डॉलरवर अवलंबून आहे तुमचं आयुष्य बाहेरच्या जगात. काही विकायचं ठरलं आणि काही घ्यायचं ठरलं, आणि घेणं देणं करावंच लागतं. विक्री आणि खरेदी करावीच लागते जगभर. तुमचं काही स्वतःचं नसतं. तंत्रज्ञान, विज्ञान वगैरे सगळं लोकांकडनंच येतं. त्यामुळे तुम्ही अमेरिकेलाही नावं ठेवत असाल तरी मूर्खच आहात. जग एकमेकांवरच अवलंबून असतं, स्वतःचं काय आहे तुमचं तेव्हा. तर रेगननं डॉलर रेटला 83 साली, आणि डॉलरमध्ये व्यवहार सुरू झाल्यावर जो काही अनाचार सुरू झाला तो इतका घातक आहे.
मग जगातले जेवढी खनिजे आहेत, जगात जे जे व्यवसाय चालतात, त्याच्यावर अंतिमता मालकी आमची असली पाहिजे, असं ते झालं. म्हणजे भारतात कुठल्याही व्यवसायाचा शेवट तुम्ही पाहायला गेलात तर त्याची मालकी तुम्हाला गुजर मारवाड्यांकडेच दिसेल. काही घ्या, लाकूड, शेती, इंधन, औषधं, वैद्यकीय व्यवसाय, वर्तमानपत्र, मीडिया, टी व्ही मीडिया. तुम्ही कुठल्याही व्यवसायाची तपासायला सुरुवात केली आणि तिथून शेवटाला गेला तर शेवटी त्या सगळ्या यंत्रणेच्या मागं गुजर मारवाडी बसलेले असतात. आणि असे प्रत्येक देशात स्वतःचे गुजर मारवाडी असतात. आणि या गुजर मारवाड्यांच्या शेवटी वर जीव लॉबी असते जागतिक पातळीवर. हा व्यापारी साखळी आहे. ही गुजर मारवाड्यांची साखळी म्हणजे पुढची जीवनची साखळी. आणि त्यांचा अनाचार एवढा ना, मग काही नीतिनियम नाही. ते देवळं बांधणार, धार्मिक असणार, स्वतःला शुद्ध समजणार, शाकाहारी असणार, अमके नियम तमके नियम, सगळं आम्ही जगातले सर्वश्रेष्ठ कुळ आहोत, वंश आहोत, असले मूर्ख गर्व बाळगणार आणि अनाचार करत राहणार. मग सावकारीचे धंदे, लुटमारीचे धंदे, भेसळीचे धंदे, कशाचेही धंदे. आणि जास्तीत जास्त विकृतीच्या धंद्यात पैसे कमावणार. मग शस्त्र बनवणार, इंधनावर मालकी, खनिजांवर मालकी, जंगल संपत्तीवर मालकी, शेतीमालावर मालकी, मानवी तस्करी करणार. उघड झालंय हा ट्रम्प नावाचा नीच माणूस आणि तो एप्स्टीन आणि ते अजून कोण, तो बिल गेट्स, नीच बुट्ट्या, तो कवळ्या पोरींचं मांस खातात. बाया लागतात यांना भोगायला. बारक्या बारक्या 12-13 वर्षाच्या पोरी अनुभवतात हे लोक. यांना अजून स्त्रीत्व यायचंय आणि हे नैतिकतेचे धडे देणार जगाला. मानवी तस्करी खाणार आणि त्याच्या पुढची गोष्ट म्हणजे माणूस खाणार. कवळी पोरं शिजवून खाल्ली या लोकांनी आणि अजूनही खातात. आणि आपल्याकडे ज्यांची ज्यांची एप्स्टीन फाईलला नावं येत आहेत ना, यांची चौकशी करा. भयंकर लाचार आणि घाण, किळसपणा, लफडी, बाया भोगणं, आर्थिक भ्रष्टाचार, व्यसनांचा धंदा. भारतात ड्रग आणतात हे लोक. काय झालं मुंद्रा पोर्टवर सापडलेलं ड्रग्सचं पुढं काही झालेलं दिसतं? तर हे या धंद्यात आहेत हे कळतं ना. तो अदानी आणि त्याच्या भोवतीचे जेवढे त्याचे मित्र आहेत ना, त्याचे ड्रायव्हिंग करणारे लोक आहेत ना, यांची चौकशी करा. हे या धंद्यात आहेत. कसली नैतिकता नाही. तोंडावर आव्हानात हिंडायचा. शाहू फुले आंबेडकरांचा पुरोगामी, महाराष्ट्र पुरोगामी नेते घंटे तस्कऱ्यांमध्ये सामील आहेत. हे साखरेची तस्करी, सोन्याची तस्करी, व्यसनांच्या मादक पदार्थांची तस्करी, माणसांची तस्करी. हे जे ट्रोल्स आहेत ना, त्यांना सांगा हा देश महत्वाचा आहे, तुमचं आयुष्य महत्वाचं आहे. तुम्ही ज्यांना आपले नेते बिते म्हणताय ना, त्यांच्या बुडाखालचा अंधार काय करतायत काळे धंदे. आणि एवढे श्रीमंत होतात कुठून हे लोक? आणि कशाला लागते श्रीमंती यांना? 2 वेळा जेवायचं आणि एकदा हागायचंय आणि एकदम मरायचंय. संपत्तीचा किती हव्यास आणि त्यांची एवढी संपत्ती त्यांची. अरे काय करणार? तो बिल गेट्स तरी काय करणार आहे? मरणार तो आणि असले विकृत चाळे करणार. आणि त्या इराणला नावं ठेवायचे. तो मुस्लिम देश आहे. त्याने भारतासाठी काय केलं माहिती आहे का? पहिली गोष्ट म्हणजे गेल्या 300 वर्षात इराणनं स्वतःहून कुणावर हल्ला केलेला नाही. आणि कोणी बोट घालायला आलं तर त्याला सोडलेलं नाही. ह्याच घाणेड्या अमेरिकन ज्यू लॉबीनं इराक आणि इराणचं 8 का 9 वर्ष 11 वर्ष काहीतरी युद्ध लावून दिलं. त्यावेळेस इराकच्या पाठीशी अमेरिका होतं. अमेरिकन शस्त्र आणि ते 8, 9, 10, 11 वर्ष इराण ऐकलं नाही. हे काही पहिलं उदाहरण नव्हे. तो सद्दाम हुसेन लढत होता तिकडून. नंतर त्यालाही कळलं सद्दामही तसाच बावळट होता. आधी अमेरिकनांनी केलेला चमचा होता तो. आणि त्याच्या लक्षात आलं अमेरिकन आपल्याला विकृतपणे वापरतोय, तर अमेरिकेला सोडलं त्यानं. आणि अमेरिकेला सोडलं म्हणून सद्दामला ठासला, मारला अमेरिकेनं. ती ज्यू लॉबीच इथल्या पेट्रोलवर आणि ब्रिटिश
आणि ब्रिटिशांमधलेही ज्यूज. कधी शोध लागला इथं 1910च्या दरम्यान, सगळ्या ब्रिटिशांनी येऊन पेट्रोलचा ताबा घेतला आणि ही मधली भूमी सगळं तेल संपेपर्यंत आपल्या ताब्यात राहायला पाहिजे म्हणून ते एक कृत्रिम देश तयार केला इस्रायल नावाचा. त्याचा काही संबंध नाही जून सध्याचा. ते तिथून निघाले वगैरे वगैरे, खूप लोक निघाले तिथून. परवा बोलताना राहिलं, येशू ख्रिस्त हा स्वतःच जीव होता ना, त्यानं का सोडला जीव धर्म? ते हे इथं जन्माला आलेला धर्म हे पारशी, ज्यू, इस्लाम, ख्रिश्चन आपापसातल्या मारामाऱ्या, आणि हे स्वतःला शुद्ध वंशाचं समजणार. मोहम्मद पैगंबराचं मोठेपण हेच होतं की ते अब्राहम नावाचा यांचा जो धर्म संस्थापक होता त्यालाही पैगंबरानं मान्यता दिली की हा आपला पूर्वीचा पैगंबर आहे. येशू ख्रिस्तालाही परवानगी दिली, मोजेसलाही दिली. ते जी पहिली पैगंबरांची यादी दिसते पैगंबराच्या, मोहम्मद पैगंबराच्या, ती सगळी यांचीच आहे. ते ख्रिश्चन आहेत, जीव आहेत. मोहम्मद पैगंबरानं तो मोठेपणा दाखवलं की माझ्या आधी आलेले पैगंबर आहेत आणि यांनी पण काही चांगले धडे दिलेत. इस्माईल आले सलाम, ईसा आले सलाम वगैरे अशी नावं आहेत ती. मुसा आले सलाम, अब्राहम आले सलाम, असं ते आदमपर्यंत जातो. आणि पैगंबरांना मग बुच्चन लावून ठेवलं की आता माझ्यानंतर कोणी पैगंबर नाही. बुद्ध 1,80,000 पैगंबर झाले म्हणे. जगातल्या सगळ्या विद्वानांना आणि शांतीचा संदेश देणाऱ्यांना पैगंबर केलं त्यानं. आणि बुद्धाचं जे तत्त्वज्ञान आहे ते पैगंबरांना अंमलात आणलं असं माझं मत आहे. व्यवहारी जगण्यातलं, माणूस म्हणून जगण्यातलं जे तत्त्वज्ञान आहे ते पैगंबरांना अंमलात आणलं. याच्यावर मी नंतर एक व्हिडिओ करतो, वाटल्यास बोलू याच्यावर, कारण हा महत्त्वाचा विषय आहे. पैगंबरही पुन्हा स्वयंभू नाही, पैगंबरही जगभरचं ज्ञान घेऊन मांडणी करत होता, तर ते एक बोलायचं आहे. ते इराण आणि हिंदुस्थान हे नातं जुनं आहे. इराण हा चांगला देश आहे, आपल्याशी आदर्श वागलेला आहे, भारताशी वैर नाही. काश्मीर प्रश्नाच्या बाबतीत सगळं जग आणि हा अमेरिका आणि हेच इस्रायल काश्मीरी अतिरेकी पोसत होते, काश्मीरमध्ये बॉम्बस्फोट करून आणत होते या इस्रायल आणि अमेरिका. त्यावेळेस काश्मीरच्या भारताच्या बाजूनं पाकिस्तानच्या विरोधात आपल्या बाजूनं उभा राहिलेला देश म्हणजे इराण. इराणनं सतत पाठिंबा दिला भारताला. इराणनं सतत पाहिजे त्या अटीवर पेट्रोल दिलं, इंधन दिलं. भारत जगला पाहिजे याची व्यवस्था केली. भारताची ऊर्जा व्यवस्था इराणनं सांभाळली. या रशिया विषयानं आत्ताची आहेत आपली पेट्रोलची, पण इराणनं सांभाळलं आपल्याला. आणि इराणच्या भोवती जे देश आहेत, इराणला का मारायला निघालेत सांग. ज्यू लॉबी अमेरिकेची आणि इस्रायलची, इस्रायलच मुळात ज्यू लॉबीनं वसवला मध्य पूर्वेत. त्याचं खरं कारण या इंधनावर जगता आलं पाहिजे आणि या इंधनावर आपलं नियंत्रण राहिलं पाहिजे तिथं असलेल्या. आणि दुसरी गोष्ट, आपली भूमी तिथं तयार करू. तर ती ग्रेटर इस्रायल नावाची त्यांची कल्पना आहे. ती पॅलेस्टाईनमध्ये 2-4 गावापासून सुरू झालेली चळवळ अख्खं पॅलेस्टाईन देश ताब्यात घेतला आहे. एक गाझापट्टी आणि वेस्टलँड सोडलं तर अख्खं पॅलेस्टाईन इस्रायलनं बळकावलं. तर आत्ता स्वप्न असं आहे की इजिप्तपर्यंत, म्हणजे जिथं खाड्या आहेत, कॅनॉल्स आहेत, समुद्र आहेत, तिथपर्यंतचा सगळा पट्टा ग्रेटर इस्रायल म्हणून ताब्यात घ्यायचा. त्यात लेबनॉन आहे, सिरियाचा काही भाग आहे, गोलन टेकड्या आहेत, तेही ताब्यात घेतल्यात. हे ज्यू लॉबीचं दीर्घकालीन स्वप्न आहे की या पट्ट्यात आपलं स्वतःचं राज्य असलं पाहिजे. त्याच्यावर तिथं बसून आफ्रिका आणि सगळा आशिया याच्यावर नियंत्रण ठेवता येईल, असं अमेरिकन, ज्यू लॉबी आणि युरोपियन देश यांची नियोजन आहेत. 48 साली ब्रिटिशांनी जो इस्रायल जन्माला घातला, सगळ्या जगाला मोडून, आणि ते संयुक्त राष्ट्राचे नियम मोडून. संयुक्त राष्ट्राचे नियम बाकीच्या जगाला, अमेरिकेला आणि ब्रिटिशांना नाहीत. त्यांनी काहीही गोड खाल्लं, शेण खाल्लं तरी कोणी काही बोलणार नाही. त्यांचीच दादागिरी. तर दादागिरीचं प्रतीक म्हणजे इस्रायल राष्ट्र. आणि मग तिथून सगळ्या जगावर नियंत्रण करता येणं. आणि इस्रायलनं ते साधलं सुद्धा. म्हणजे अमेरिकेनं शस्त्र बनवून द्यायची, इस्रायलनं ती वापरायची. इस्रायल हे पहिल्या दिवसापासून आणि रोज युद्ध करू देश आहे हा. आणि काम काय तर ते इजिप्तपर्यंत, इराणपर्यंत ताबा घेणं. सगळे अरब देश जे तेल बनवतात ते सगळे या इस्रायल लॉबीचे गुलाम आहेत, पाळलेले जनावरं, आणि अमेरिकेचे गुलाम आहेत. ते सौदी अरेबिया, मुसलमानांना भयंकर आस्था असलेलं जे मक्का आहे ना, त्या मक्के नावाच्या ठिकाणांचा मुख्य देश सौदी अरेबिया हा इथला राजा. इथं राजे का लागतात हाच प्रश्न आहे.
या मुसलमानांमध्येच लोकशाहीची मांडणी झाली आणि अजूनही त्यांचे राजे जिवंत आहेत, तर मुसलमानांनी बंड करून रक्तपात करून हे राजे मारले पाहिजेत आणि तिथं लोकशाही आणल्या पाहिजेत. इतकं साधं आहे. गंमत अशी आहे, इराण लोकशाही देश आहे बरं का. आयातुल्ला खोमेनी हा राजकीय पदावर नाही आहे त्यांच्या, तो राष्ट्रपती पण नाही आहे. तिथं रीतसर निवडणुका होतात, संसदा निवडल्या जातात, तिथं पंतप्रधान निवडला जातो, राष्ट्रपती निवडला जातो. आयातुल्ला खोमेनी हा त्यांचा धार्मिक धर्मगुरू आहे जगातल्या शिया लोकांचा. ते इस्रायल त्या कारणासाठी स्थापन केलं आणि इस्रायलचे गुलाम झाली सगळी पेट्रोल तयार करणारी अरब राष्ट्र, आणि तिथं सगळे राजे आहेत, अय्याशखोर राजे आहेत. इस्लाममध्ये दारूला बंदी आहे, नंगानाच करायला बंदी आहे, बायांना नाचवणं बंदी आहे, बायांना व्यवसाय करायला बंदी आहे. हे दुबई बिबई आहे ना बाजारपेठ, तर याची पण बाजारपेठ आहे. सगळी व्यसनं करायला मिळतात, रंडीबाजी करायला मिळते, सगळं. आणि इस्लाम स्वतःला इस्लामी म्हणवतात. ते हॉटेलं काढून ठेवतात, तिथं दारू मिळते. ते त्यांच्या कुठल्या अमेरिकाची विमानसेवा आहे, ती जगातली सगळ्यात महागडी विमानसेवा आहे. सगळ्या सुविधा पुरवतात. तिथं एअर होस्टेसपासून दारूपर्यंत आणि डुकरं खाण्यापर्यंत सगळं मिळतं. आणि पुन्हा इस्लामी येते. म्हणजे यांना काही जन्नत आणि नरकाची भीती नाही वाटत. यांचे धंदे चालू, सोन्याच्या गाड्या बिन्यान, काही. देशात गरिबी आहे तिचं काही नाही. म्हणजे अरब राष्ट्र फार श्रीमंत आहेत असं समजू नका. तिथले पशुपालक आणि मेंढपाळ आणि उंटधारक आहेत ना, शेती करणारे, हे अजूनही गरीब आहेत. आणि हे अय्याशी करत बसतात. कसल्या बिल्डिंगा बांधतात, बुर्ज खलिफा आणि बुर्ज अमुक आणि बुर्ज तमुक. करणार काय? तर मग जुगाराचे बाजार, मादक पदार्थांचे बाजार असलं करून ठेवले यांनी. सोनं विकत घ्यायला या बाजारपेठ दुबई. ते हे हरामखोर लोक आहेत आणि भ्रष्ट लोक आहेत. या जगाची सगळी सौजन्यशीलता खलास केलेले लोक आहेत. हे राजे हे इस्रायलचे आणि अमेरिकेचे गुलाम आहेत. आणि इराण एकमेव देश आहे. इराक सुद्धा संपवला अमेरिकेनं, लिबिया संपवला. ज्यांनी अमेरिकन डॉलर आणि अमेरिकन सत्तेला नकार दिला त्यांना उद्ध्वस्त करून टाकला अमेरिकेनं आणि ज्यू लॉबीनं. दुसऱ्याच्या देशात काय चाललं पाहिजे हे अमेरिका ठरवणार. म्हणजे आता इराणवर हल्ला करतानाही निर्लज्जपणे हे अमेरिका म्हणालं की आम्हाला तिथलं सत्ता पालट करायचं आहे, रिजिम चेंज करायची आहे. तुम्ही कोण? तुमच्या इथल्या तुम्हाला मेयर सुद्धा निवडून आणता येत नाही स्वतःचे. तुम्ही जगाच्या सत्ता का ठरवता? तुम्ही तुमचं बघा ना तुमच्या देशात. तिथं जेवा, खावा, हागा, मुता, मरा. जगानं कसं चाललं पाहिजे जग पाहिलं ना. आता भारताची सत्ता इस्रायल चालवते, अमेरिका चालवतोय. काय हौस आहे यांना? कशासाठी हे? बरं, हे काय अमरपट्टा घेऊन आलेले नाहीत पुन्हा. हे बिल गेट्स आणि तो ट्रम्प आणि तो कोण घाणी हाणगा तो नेत्यानाहू, हे काही. मग ह्यांना कशाला लागतं दुसऱ्या देशात जाऊन ढवळाढवळ? इराणमध्ये सत्ता पालट करायचंय का? का करायचंय? काय स्वार्थ काय तुमचा? तुम्हाला काय त्रास आहे? त्यानं गेल्या 300 वर्षात कोणावर हल्ला केलेला नाही. आणि असं करूनही तुम्ही तिथं सत्ता पालट झाला पाहिजे, तिथले लोकशाहीत नाही. तुमच्याकडे लोकशाही आहे? ट्रम्प सारखा डुक्कर, घाणेरडा नीच माणूस, माणसाचं मांस खाणारा माणूस, कोळ्या पोरी भोगणारा माणूस हा ठरवणार. त्यांचा देश पाहून घेईल ना तिथं काय अत्याचार चालले. तुमच्याकडे काय चाललंय? माणसं मारणारी टोळी तयार केली काहीतरी SIR नावाची. ह्या ट्रम्पनं ते सैनिक फिरतात आणि कोणालाही मारतायत, रस्त्यावर बडवतायत. काय चाललंय यांचं? लोकशाही, हे लोकशाही कधी होती का यांच्याकडं? ब्रिटिश आणि ते राजे पाळणारे लोक, हे ब्रिटिश आणि ते फ्रान्स आणि स्वीडन आणि स्पेन आणि ते जपान, यांच्याकडे अजून राजे आहेत, संसदाही आहेत आणि आहेत. इराणनं धर्माचा प्रमुख बाळगला तर ते वाईट आहे. ते अतिरेकी असतात. आणि ब्रिटिशांनी स्वतःची संसद, खासदार, आमदार, पंतप्रधान आणि तरी राणी आणि राजा बाळगला, तर ते आदर्श आहेत, ते लोकशाहीवादी आहेत. याचं दुसरं रूप म्हणजे इराणमध्ये आयातुल्ला खोमेनी आहे. बरं, तो नैतिक अधिकारी आहे. तुमच्या राण्यांचे राजे काय आहे ना, तर एप्स्टीन फाईलमध्ये त्या
राजघराण्याचा पोरगा सापडले एक बावळट. तोही होता ते मटण खाण्यात आणि पोरी भोगण्यात. तेच आले. म्हणजे तेच, आम्ही शेण खाल्लं तर शेण चालेल, ते आमचं सोन आहे. तुम्ही शेण खाल्लं तर ते शेणच आहे. मात्र हे असले दुहेरी नियमांचे लोक आहेत. ते कसली नैतिकता नाही. आणि हे जगाला लोकशाही आणि नैतिकता अमुकन तमुकन शिकवायला निघतात. मानवाधिकार त्या देशात चांगलं चाललंय ना. तुम्हीच तिथं तयार केले यांच्या विरोधात विरोधक पैसे देऊन. मोसादचे एजंट तिथं जाणार, ब्रिटिशांचे एजंट तिथं जाणार आणि सगळीकडं अमेरिकन तळ. ही जी अरब राष्ट्र आहेत ना सगळी तेल विकणारी, यांच्याकडं अमेरिकेचं तळ, सैन्य तळ, तिथं विमानं बॉम्ब सगळं. हे एवढा पैसा कमवतात, स्वतःचं सैन्य उभं करता येत नाही अरब राष्ट्रांना. हे हाणगेच आणि यांचा विरोध. ते कुठं भ्रम आहे ना, जगभरचे सगळे मुसलमान एक बंधुभावानं जगतात वगैरे. अजिबात नाही. मुसलमानांचा पहिल्या दिवसापासूनचा इतिहास एकमेकांचे गळे चिरण्याचाच आहे. पैगंबर इतकं सगळं सांगून गेला ना, पैगंबराचं मुसलमानांनी काही पाळलेलं नाही. पैगंबराच्या हयातीतच मुसलमान एकमेकांशी भांडायला लागले होते आणि रक्तपातच. मुसलमानांचा 1400 वर्षाचा इतिहास एकमेकांचं रक्त घोटणं हाच आहे. बंधुभावानं कधी मुस्लिम जगलेले नाहीत. ते भारतात जो गैरसमज आहे ना, एक गठ्ठा मतदान करतात, अजिबात नाही. मुसलमान कधीही जागतिक पातळीवर, भारतीय पातळीवर, राज्याच्या पातळीवर एकत्र येत नाहीत. अजूनही त्यांच्यात जातभेद आहेत, पंथभेद आहेत, सगळं आहेत. आणि पंथभेद असो, भांडायला उठतातच. मुस्लिम मोहल्ल्यात जाऊन बघा, ते सगळं हिंदूंसारखंच चालू आहे. वीट आणि अंगण आणि तुझी कोंबडी माझ्या अंगणात का शिटली आणि वाटण्यान, मारामाऱ्यान, भाऊबांक्यान सगळं चालू आहे रेग्युलर. आणि हे जगभर आहे. त्यामुळं मुस्लिम हे समतेनं आणि बंधुत्वेनं आणि इस्लाम म्हणजे शांतता वगैरे अजिबात नाही. त्यामुळं हे अरब देश आणि इराण, हे सगळे अरब देश हे इस्रायल आणि अमेरिकेच्या दारात बांधलेली कुत्री आहेत आणि गावठी कुत्री आहेत. अक्कला शून्य आहेत. फक्त पैशाचा माज आहे आणि अक्कल इकडं घाण ठेवली आहे आणि दोऱ्या दिल्यात आणि गावठीच कुत्री आहेत. वरच्या जातीचे, चांगल्या जातीची कुत्री नव्हे. गावठी पुळुळू तुळू जी कुत्री असतात ना, लूत भरलेली, तसलेच राजे आहेत हे. इराण एकमेव देश आहे की ज्यानं हात नाही लावू दिला स्वतःच्या सत्तेला, अमेरिकेला आणि इस्रायलला. म्हणजे धोका भोवतीची राष्ट्र आणि अमेरिका इस्रायल यांचा होता. 1979 साली तिथला राजा होता तो एवढा बदफैले आणि रंडीबाज आणि नशिलेखोर होता. आयातुल्ला खोमेनी म्हणतो आपण, अमेरिकेतच राहायला होते. ते आले पहिले आयातुल्ला खोमेनी 1979 साली आले. त्यांनी उठाव केला आणि त्याला धर्मक्रांती म्हटलं गेलं. प्रत्यक्ष नाही, ती लोकशाहीची क्रांती होती. राजेशाही उखडून फेकली. ते सत्ताधीश झाले मुख्य आणि त्यांच्या नियंत्रणात मग संसद आणि खासदार, पंतप्रधान, राष्ट्रपती असं ते जन्माला आलं. राष्ट्रपतीच्या सत्तेपेक्षा आणखी एक वेगळी सत्ता आणि ती नुसती तिथल्या पुरती नाही तर जगभरच्या शियांची. आणि मग इराण 1979 पासून अमेरिकेच्या त्या अर्थानं विरोधात गेला. अमेरिकेची बांधिलकी नाही, अमेरिकेची गुलामी करणार नाही, इस्रायलची गुलामी करणार नाही. तर इस्रायल आणि अमेरिकेला सगळ्यात मोठी दहशत होती इराणची. आणि मग सगळं पॅलेस्टाईन ताब्यात घ्यायचं, तिथं हॉटेलं बांधायची स्वतःच्या पोरांसाठी, जावयांसाठी. असला हा सगळा रंडीबाज जो हा ट्रम्प आहे, त्याचे धंदे तिथं तेच. म्हणजे एप्स्टीन फाईलमधलं जे बेट आहे एप्स्टीनचं, तसं मोठं बेट तयार करायचं असलं हे ट्रम्पचं स्वप्न. इथं मग ते रंडीबाजा चालतील, जगभरच्या पोरी पळवून आणल्या जातील, त्या भोगल्या जातील, मग त्या मारल्या जातील, मग त्यांचं मांस शिजवलं जाईल, ते खाल्लं जाईल, त्यांचे अवयव खाल्ल्यानं यांच्या जवान्या वाढतील. असलं जे ट्रम्पचं विकृत स्वप्न आहे ते म्हणजे गाझाचं युद्ध, पॅलेस्टाईन नष्ट करणं. आणि याच्यात या धंद्यात यांचे इस्रायली ज्यू, सामिक, झायोनिस्ट असं ते राजकारण आहे. यांचे धंदे हेच. जगभर लशी करून विकणं, त्यांना माणसं मारणं, त्यांना रोगराया पसरवणं, पुन्हा औषधं तयार करणं,
ती विकणं, ही ज्यू झायनिस्ट लॉबीचं राजकारण आहे. बिल गेट्स आणि ते सगळेच सामील आहेत त्यात. सगळे हे जे यूट्यूबवाले आहेत, फेसबुकवाले आहेत, इंस्टाग्रामवाले आहेत, हे सगळे. आणि याच्या विरोधात उभं राहिलेलं म्हणजे इराण आणि रशिया आणि चीन. मी परवाच्या व्हिडिओत म्हणालो, मी आत्ता हे जग शांत आणि सुखी होण्याच्या दृष्टीनं ह्या ज्या राजकीय सत्ता आहेत, लढायांच्या सत्ता आहेत, यातल्या इराण, रशिया आणि चीनच्या टोळीत आहे. मी स्वतः आहे. मी त्यांचा पाठीराखा आहे. माझा त्यांना पाठिंबा आहे. कारण भारत सुद्धा यांनी ताब्यात घेतलेला आहे. आपल्या ताब्यात घेतलाय आणि हे भयंकर आहे आणि हे विकृत आहे. हे मानवतावादी, करुणावादी, मानवाधिकारवादी वगैरे असते, लोकशाहीवादी, समतावादी, बंधुत्ववादी, तर मान्य केलं असतं. पण यांचे धंदे आहेत ना, जगाचं वाटोळं करूनच पैसे कमवायचे. नुसत्या चांगल्या धंद्यांवर पैसे कमवण्याचा यांचा विश्वास नाही. आणि आपलं हिंदुस्थान, हिंदवी राज्य हे अखंड, हे आता इस्रायल आणि अमेरिकेच्या ताब्यात आहे. या मोदीनं, हाय गावठी यानं ते बांधलं त्यांच्या दारात. मदरलँड आणि फादरलँड वगैरे असं बोलतो हा गुटखा खाऊ. आणि देश विकला अख्खा. सगळ्या जमिनी, सगळ्या शेत्या, सगळी खनिज, सैन्य, आपलं सैन्याची विक्री करणारा पंतप्रधान आहे. तर इराण आणि हिंदुस्थान याच्यात त्या अर्थानं हिंद हा त्यांचा शब्द आहे, हिंदुस्थान हा त्यांचा शब्द आहे. आणि हा चांगला देश आहे. हा कष्टकऱ्यांचा देश आहे. हा देश आहे ना, खूप खिचडी झालेला देश आहे. आपण अनेक वंशांचे मिश्रण लोक आहोत. आपण त्या अर्थानं फार संकरित आहोत. आणि संकरित असणं हे खूप चांगलं असतं. शुद्ध बेण्याला ना कीड लवकर लागते. संकरित बेण्यात आहे ना किडीला लढाई देण्याची ताकद असते. तर हा देश आहे ना नेहमी किडीला उत्तर देत आलेला आहे. ते ट्रोल्स असतील, फार फालतू संख्या आहे त्यांची. हा समुदाय आहे ना मात्र भारतीय म्हणूनच जगला आहे पहिल्यापासून. मग तो कुठल्याही नावानं जगलेला असेल, तो हिंदू म्हणूनही जगलेला असेल. हिंदचे लोक ते हिंदू, मग इथले सगळेच लोक त्यात येतात. ते मुसलमान वगैरे सगळे लोक हिंदू आहे. आणि हिंदू हा धर्म नाही आहे, त्याच्यावर बोलायचं राहिलंच. हिंदू हा धर्मच नाही आहे. हिंदू ही एका प्रकारची स्वतंत्र अशी विचारधारा आहे. आणि ती एक नाही आहे. सगळ्या विचारधारांची मिळून आणि बंदिस्त नसलेली आणि लोकशाहीवादी असलेली आणि सगळ्यांना सगळं खुलं करणारी, नैतिक, अनैतिक नाही, नैतिक जे आहे ते मान्य असलेली आणि दुसऱ्याची नैतिकता मान्य करणारी, याची पण नैतिकता मान्य करणारी आणि तरी सगळ्यांनी मिळून एकोप्यानं राहणारी ती व्यवस्था म्हणजे हिंदू. हिंदू हा धर्म नव्हे. ते सुप्रीम कोर्ट म्हणाल ते बरोबर आहे. हिंदू ही एक जीवनशैली आहे. कशी आहे तर कितीही फाटे तिला असू शकतात. तिला बंदिस्त ग्रंथ नाही, तिला बंदिस्त नियम नाहीत, तिला बंदिस्त आचारसंहिता नाहीत, बंदिस्त कर्मकांड नाही. तुम्ही जे कराल ते सगळं हिंदू. इराणनं दिलेला शब्द आहे हा हिंदुस्थान, हिंदवी राज्य. तर आपण सगळे हिंदवी आहोत, त्या अर्थानं सगळे हिंदू आहोत. मग तुम्ही कुणीही असा, ख्रिश्चन असा, बौद्ध असा, मुस्लिम असा, काही असा, हिंदू नावाचं काही अस्तित्वातच नाही आहे. या देशात दोन गोष्टी फार ग्रेट घडल्या. ती म्हणजे बुद्धानं केवळ माणूस होण्याची कल्पना मांडली, केवळ माणूस होण्याची. आणि त्यानं एक छोटी आचारसंहिता सांगितली. तुमचं स्वातंत्र्य मान्य केलं. फक्त एक दुःख आणि वेदना कशातनं जन्माला येतात तर त्या गोष्टी टाळून तुम्ही जगा, याची एक विचारधारा मांडली. बुद्धानं केवळ माणूस व्हा म्हणून सांगितलं. त्याच्यानंतर लोकांनी धम्मचं धर्म केलं. धम्म म्हणजे विचारधारा, धर्म म्हणजे कर्मकांड, आचारसंहिता. धम्म म्हणजे आचारसंहिता, कर्मकांड नव्हे. धम्म म्हणजे विचारधारा. तुम्ही मेंदूवर नियंत्रण आणून मेंदूला कशी शिस्त लावाल हे बुद्धानं सांगितलं. आणि हिंदू शब्दानं काय सांगितलं तर तुम्ही काही वागा, खुलं वागा, कसलीही बंधनं नाहीत. अर्थात अनैतिक वागू नका. अनैतिक वागणारा तो हिंदू नव्हे. नुसता माणूस म्हणून जगणारा जो माणूस म्हणून जगत नाही तो बौद्ध नव्हे. तर बुद्ध
बुद्धाची विचारधारा म्हणजेच हिंदूंचा खुलेपणा, माणसाचा खुलेपणा. तुमच्यावर बंधनं नाही. तुम्ही हीच कर्मकांड केली पाहिजेत, देवाला नमस्कारच केला पाहिजे, 5 वेळा नमाजलाच गेलं पाहिजे, रविवारी चर्चमध्येच गेलं पाहिजे, सिनेगॉगमध्ये गेलं पाहिजे, महावीराला मानलं पाहिजे, पूजा केली पाहिजे, देवळं बांधली पाहिजे. बुद्धानं देवळं नाकारली, कर्मकांड नाकारली. बुद्धाचं ते मोठेपण आहे. आणि हिंदूंचं मोठेपण आहे, सगळ्या दिशा तुम्हाला मोकळ्या आहेत, फक्त नैतिकता पाळा. बुद्धाची नैतिकता, बुद्धाची आचारसंहिता मेंदूची, आणि हिंदू असणं, खुलं जगणं, खुल्या अवकाशाचं जगणं, या दोन्हीचं मिश्रण म्हणजे हा देश आहे. त्याच्यात धर्म नाही, हिंदू धर्म नाही, बौद्धही धर्म नाही. हे हिंदू म्हणजे जगण्याचं पूर्ण स्वातंत्र्य. तुम्हाला ज्या दिशेला जायचं आहे त्याचा, फक्त अनैतिक वागू नका, मानवी वागा, माणुसकीनं वागा. आणि बुद्ध तर म्हणालाच होतं की माणूस म्हणून तुम्हाला श्रेष्ठ जगायचं असेल तर काय करावं लागेल? दुःखावर आणि रागावर नियंत्रण कसं आणावं लागेल? बुद्धाची पंचशीलं म्हणजेच हिंदुत्व. ते जे सनातन शब्द वापरतायत ना, सनातन शब्द हा पाली आहे, बुद्धाचा आहे, बौद्ध विचारधारेचा आहे सनातन हा शब्द. जुनी चांगली मूल्यव्यवस्था, एकमेकांना जपून घेण्याची मूल्यव्यवस्था, एकमेकांना आधार देण्याची मूल्यव्यवस्था, एकमेकांना भेदानं न पाहता माणुसकीनं पाहणं, आपुलकीनं पाहणं, आदरानं पाहणं, सन्मानानं पाहणं, म्हणजे सनातनी मूल्यव्यवस्था, म्हणजे सनातन धर्म. बुद्ध आणि सनातन आणि हिंदू आणि इराण आणि पर्शियन संस्कृती ही सगळी एकमेकात मिसळलेली अशी सुंदर, आपल्या सगळ्या पेशींमध्ये हे सगळं आहे. माणूस झालं पाहिजे, हिंदू झालं पाहिजे, बौद्ध झालं पाहिजे, आणि मेंदूनं इराणी झालं पाहिजे. शेवट ते इराण हरणार नाही. ते नेत्यानाहू किंवा ट्रम्पला उद्ध्वस्त केल्याशिवाय इराण आता या युद्धातनं माघार घेत नाही. कारण त्याचा इतिहासच तो आहे. कुणाच्या नादी लागायचं नाही, आणि कुणी काड्या करायला आलं तर त्याला सोडायचं नाही. त्यामुळं हे जग बदलणार आहे, जगाची अर्थव्यवस्था बदलणार आहे, जगाची सगळी आर्थिक रचनाच बदलणार आहे. अमेरिका आणि इस्रायल आणि ब्रिटिशांची किंवा युरोपियन लोकांची जी डॉलरची घाणेरडी आणि घाणेरडे धंदे करणारी विकृत अर्थव्यवस्था आहे, ती संपायच्या वाटेला आहे. इराण युद्ध हे त्याचं प्रतीक आहे. इराण आणि त्याच्या पाठीमागं रशिया आणि चीन हे लोक या देशाची सगळी अर्थव्यवस्था, समाजव्यवस्था, राजकीय व्यवस्था बदलायला निघालेली आहे. जग बदलत आहे, इराण ते बदलून दाखवणार. इराण मुखंड आहे, इराण पुढं आहे. बाकीची सगळी मानवतावादी लोक इराणच्या पाठीशी आहेत, आणि यांच्या घाणेरड्या धंद्यांना, अतिशय विकृतीला, किळसवाण्या धंद्यांना वैतागलेलं जग आता काही नैतिकतेकडे निघालेलं आहे. इराण हे प्रतीक आहे त्याचं. चीन आणि रशिया त्याच्या पाठीशी आहेत, आणि हे राजकारणच आहे मोठं. रशिया आणि चीनला अमेरिका उद्ध्वस्त करायचंच आहे, आणि ब्रिटिशांची मक्तेदारी संपवायचीच आहे. आणि खूप झाली, 600 वर्ष ब्रिटिशांनी ज्या पद्धतीनं सगळे जगभर किंवा युरोपियन देशांनी, फ्रान्स आणि पोर्तुगाल आणि स्पेन आणि यांनी ज्या पद्धतीचे राडे केले जगभर, आणि जग लुटलं, त्याला आत्ताशी पहिल्यांदा आव्हान उभं राहिलं चीनच्या रूपानं. रशिया मोडल्यानंतर ते संपलं होतं, अनैतिकता बोकाळली होती. पण आता नैतिकतेवर परत आणायचं असेल तर चीन स्वतःची अर्थव्यवस्था भक्कम केली, आणि ते इतकं हळूहळू मोठं झालं आहे. ती संधी भारतालाही हवी होतीच. पण भारतात आपण हिंदू मुस्लिम खेळत बसलो, आणि जातीपाती खेळत बसलो, शिवायचं नाही वगैरे खेळत बसलो, देवळं बांधील, मंदिर वही बनाएंगे वगैरे, याच्यात नादावलं आपल्याला अमेरिकन लॉबीनं आणि ज्यू लॉबीनं. आणि आपण चीनसारखा विकास करायचं राहिलो. 80 साली आपण बरोबरच होतो, आता चीनच्या बरोबरच असतो, आणि अजूनही काही बिघडलेलं नाही. हेही सत्ताधीश जातीलच, हे राहत नाहीत बरं का. ब्रिटिश लॉबी आणि ती इस्रायली लॉबी आणि अमेरिकन लॉबी मारणारच ना. याचं प्रतीक म्हणजे भारतीय इथं जे त्या लॉबीचे जे कुत्रे बसले, तिथलं पाळीव जनावरं बसलीत, ही पण जाणारच आहे. यांचा शेवटही वाईट आहे, यांची शेवट वाईट आहे. आणि चांगले दिवस परत येतील. हा भारत आहे ना, पुन्हा उभा राहिला आहे. भारत पुन्हा उभा राहिला आहे, तो उभा राहीलच परत, आणि सन्मार्गाला येऊ. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे ज्यांनी मधल्या 11 वर्षात, 14पासून ज्यांनी लोकांच्या, आमच्यासारख्यांच्या माया काढल्या ना, आम्ही यांना मारणार नाही. आम्ही पुन्हा बुद्धाच्या करुणेनं त्यांना सांभाळून घेऊ, जवळ घेऊ. हिंसा नाही. त्यांनी केली हिंसा, खूप घाण. सोशल मीडियात जर पुरावे पाहिले यांचे, तर त्यांची नावं टिपून ठेवा कोण कोण आहेत. यांना जाऊन नंतर पाया पण पडू. सत्ता बदल होणारच आहे. हे काही अमरपट्टा घेऊन आलेले नाहीत, आणि असं शक्यच नाही. भारत हा अनैतिकतेच्या बाजूने उभा राहिलेला देशच नाही.
हा 140 कोटी कष्टकऱ्यांचा देश आहे. त्यातले काही 7-8% बेनवाड आहेत, इस्रायलची कुत्री किंवा अमेरिकेची गुलाम, फादरलँड मदरलँड असं शोधणारी. तर त्यांना सोडून देऊ. राजकीय पातळीवर त्यांचं जे व्हायचं ते, पण खाली तळागाळाला जे बसलेली त्यांची ₹2 टोल आर्मी होती, त्यांना माफ करू पुढच्या काळात. ते बुद्धानं आणि हिंदुत्वानं आम्हाला शिकवलेलं आहे. धन्यवाद.